नेक्स्ट एंडोक्राइन ग्लैंड इज थायमस ग्लैंड. ही ग्लँड स्टर्नमच्या माग व्हेंट्रल साइड ऑफ एओर्टा, लंग आणि स्टर्नमच्या मध्ये, एओर्टाच्या खाली स्टर्नमच्या माग ही आहे थायमस ग्लँड. इथं पहा थायमस ग्लँड दिसते. बायलोब्ड ग्लँड आहे. 2 लोब, राईट आणि लेफ्ट लोब आहेत. आणि या ग्लँड मधून थायमोसिन सिक्रीट होतात. पेप्टाइड हार्मोन सिक्रीट होतं. काय फंक्शन आहे थायमोसिनचं? डिफरन्सिएशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. ज्या टी सेल्स बोन मॅरो मध्ये बनलेल्या आहेत त्या टी सेल्स इथं येणार आणि या थायमोसिन मुळे टी हेल्पर सेल्स, टी किलर सेल्स, टी सप्रेसर सेल्स, टी मेमरी सेल्स अशा प्रकारे त्यांचं कामाची विभागणी केली जाते. डिफरन्सिएशन केलं जातं, मॅच्युरेशन केलं जातं आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी मेंटेन केली जाते. इट प्रमोट द अँटीबॉडी प्रोडक्शन फॉर ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी जे आहे त्यामध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन वाढवायचं काम ही ग्लँड करते. जसं जसं आपलं वय होईल पहा थायमस ग्लँड डिजेनरेट होते. थायमस डिजेनरेटेड इन ओल्ड इंडिव्हिज्युअल्स, सो प्रोडक्शन ऑफ थायमोसिन डिक्रीजेस. ॲज अ रिझल्ट इम्युनो रिस्पॉन्स ऑफ ओल्ड पर्सन बिकम्स वीक. वय झाल्यानंतर इम्युनिटी कमी होते. याचं मुख्य कारण काय तर इथं थायमोसिन सिक्रिशन कमी होतं कारण थायमस ग्लँड डिजेनरेट होत असते. तर ही एकमेव ग्लँड आहे. क्वेश्चन विचारला जाईल कोणती ग्लँड ओल्ड एज मध्ये डिजेनरेट होते? थायमस ग्लँड. त्यानंतर महत्वाची ग्लँड म्हणजे ॲड्रेनल ग्लँड. या ॲड्रेनल ग्लँड किडनीच्या वरती ॲड्रेनल ग्लँड असते आणि या ग्लँड मध्ये 2 मेजर पार्ट मध्ये ती डिफरन्शिएट झालेली आहे. आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. आता हा जो कॉर्टेक्स आहे त्याचे डिफरन्शिएट झाले 3 पार्ट. आउटर पार्ट ऑफ कॉर्टेक्स इज कॉल्ड झोना ग्लोमेरुलासा. मिडल पार्ट इज झोना फॅसिक्युलेटा. इनर पार्ट इज कॉल्ड एज झोना रेटिक्युलरिस. आणि मग इनर मेडुला हा तर तिथं आहेच आहे. आउटर झोना ग्लोमेरुलासा, मिडल फॅसिक्युलेटा आणि इनर रेटिक्युलरिस आणि त्याच्या आत आहे मेडुला. असं डिफरन्सिएशन 3 पार्ट मध्ये झालेलं आहे. इट प्रोड्युसेस कॉर्टिकल हॉर्मोन्स. महत्वाचे कॉर्टिकल हॉर्मोन्स या ठिकाणी सिक्रीट केले जातात. जसं ग्लुकॅकॉर्टिकॉइड मेन कॉर्टिसोल आहे. शुगर बॅलन्स मेंटेन करणार कॉर्टिकल हॉर्मोन म्हणजे ग्लुकॅकॉर्टिकॉइड. मिनरॅलोकॉर्टिकॉइड मेनली अल्डोस्टेरॉन, सॉल्ट बॅलन्स मेंटेन करणारा हॉर्मोन. मिनरॅलोकॉर्टिकॉइड म्हणजे अल्डोस्टेरॉन. आणि सेक्स कॉर्टिकॉइड, अँड्रोजेनिक कॉर्टिकॉइड म्हणजे सेक्स कॉर्टिकॉइड्स पण या ठिकाणाहून सिक्रीट होतात. सेक्स हॉर्मोन सुद्धा इथून सिक्रीट होतात. आता ग्लुकॅकॉर्टिकॉइडचा विचार केला. इट इज इन्व्हॉल्ड इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. नावच आहे ग्लुकॅकॉर्टिकॉइड, त्यामुळे शुगर रेग्युलेशन करणार. स्टिम्युलेट दी ग्लुकोनिओजिनेसिस म्हणजे
फॅटी ऍसिड अमिनो ऍसिड पासून शुगर मध्ये कन्व्हर्जन करणं. लायपोलायसिस फॅट ब्रेकडाऊन करणं. प्रोटिओलायसिस प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणं. इनहिबिट सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ अमिनो ऍसिड. सेलला अमिनो ऍसिड मिळूही देत नाही, घेऊही देत नाही आणि युटिलाइज करू देत नाही. मेंटेन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम अँड किडनी फंक्शन्स. सर्क्युलेटरी सिस्टीम आणि किडनी फंक्शन्स रेग्युलेट करणं. इट स्टिम्युलेट आरबीसी प्रोडक्शन. इट प्रोड्युसेस अँटी इन्फ्लेमेटरी रिॲक्शन अँड सप्रेस इम्युनो रिस्पॉन्स. अँटी इन्फ्लेमेटरी रिॲक्शन करणारं हॉर्मोन कोणतं क्वेश्चन विचारलं जाईल? ग्लुकॅकॉर्टिकॉइड. मिनरॅलो कॉर्टिकॉइड काय करतं? अल्डोस्टेरॉन सॉल्ट बॅलन्स मेंटेन करतं, रेग्युलेट वॉटर बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम अँड इलेक्ट्रोलाइटिक बॅलन्स, सॉल्ट बॅलन्स, ऑस्मॉटिक प्रेशर अँड ब्लड प्रेशर रेग्युलेट करणारं हॉर्मोन आहे. Aldosterone stimulate the reabsorption of Na+ and water from renal tubule DCTCT and excretion K+ and PO4 ions. Na+ आणि वॉटर रिअब्सॉर्ब करण्याचा रेट वाढवला जातो अल्डोस्टेरॉन कडनं आणि K+ आणि फॉस्फेट्स जे आहेत ते एक्सक्रीट केले जातात. सेक्स कॉर्टिकॉइड्स जे सेक्स हॉर्मोन्स आहेत, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजन, हे सेक्स हॉर्मोन्स इथून सुद्धा सिक्रीट केले जातात आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल कशा केल्या जातात याबद्दल आपल्याला माहिती आहेच. मेल मध्ये म्हटलं तर फेशियल हेअर्स म्हणजेच दाढी मिशा येणं, करडा आवाज, स्ट्रॉंग मस्क्युलर डेव्हलपमेंट, फिमेल बद्दल आकर्षण निर्माण होणं, प्रोटीन मेटाबॉलिझम मोठ्या प्रमाणावर होणं, या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर मेल मधले आहेत. फिमेल मध्ये सॉफ्ट व्हॉइस, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणे, पेल्विक गर्डल वायडर होणे, या महत्वाच्या कॅरेक्टर्स फिमेल मध्ये. डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट ही पण कॅरेक्टर त्यात आहे. तर या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी प्युबर्टी पिरियडला सेक्स हॉर्मोनची गरज मेल फिमेल मध्ये असते. इथं कॅरेक्टर्स पहा. आता डिफिशियन्सी ऑफ कॉर्टिकॉइड हॉर्मोन्स अफेक्ट द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. जर या हॉर्मोनचं डिफिशियन्सी असेल कॉर्टिकॉइडची तर कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम वर परिणाम होतो. इट कॉजेस ॲक्यूट वीकनेस अँड फटीग. वीकनेस येतो, फटीग येतो आणि अशी जी कंडिशन पाहायला मिळते त्या कंडिशनला म्हणायचं ॲडिसन्स डिसीज. ॲडिसन्स डिसीज. जर का कॉर्टिकल हॉर्मोनचं सिक्रिशन वाढलं तर हाय ब्लड ग्लुकोज, हाय ब्लड प्रेशर, वेस्टिंग मसल्स हा प्रॉब्लेम वाढतो. त्यालाच आपण म्हणतो कशिंग सिंड्रोम. त्याला आपण कशिंग सिंड्रोम म्हणतो. त्याचबरोबर ॲड्रेनल विरिलिझम किंवा हिरसुटिझम. जर का एक्सेस सिक्रिशन झालं अँड्रोजनचं फिमेल मध्ये तर फिमेल्स हॅव मस्क्युलाइन कॅरेक्टर्स. म्हणजे मेलच्या कॅरेक्टर फिमेल मध्ये डेव्हलप होतात. आवाजामध्ये त्यांच्या बदल होतो. चेहऱ्यावरती एक्सेस हेअर्स येऊ लागतात. म्हणजे महिलांना दाढी मिशा, फिमेलला दाढी मिशा येणं काही काही ठिकाणी रेअर केसेस मध्ये असं आपण पाहिलेलं आहे.
त्याला आपण ॲड्रेनल व्हिरिलिझम असं म्हणतो. त्याचबरोबर गायनॅकोमॅस्टिया मेल आहे, परंतु एक्सेसिव्ह सिक्रिशन इस्ट्रोजनचं झालं, एक्सेसिव्ह सिक्रिशन झालं या हॉर्मोनचं, तर मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट मेल मध्ये होते, जास्त मोठ्या होतात, त्याला आपण गायनॅकोमॅस्टिया म्हणतो. आता ॲड्रेनल कॉर्टेक्स बद्दल आपण चर्चा केली. आता ॲड्रेनल मेडुला, इट प्रोड्युसेस कॅटेकोलामाइन हॉर्मोन्स जसं ॲड्रिनॅलिन किंवा इपिनेफ्रिन. नॉर ॲड्रिनॅलिन, नॉर इपिनेफ्रिन असे अत्यंत महत्वाचे इमर्जन्सी पिरियडला मदत करणारे हॉर्मोन्स इथून सिक्रीट केले जातात. They are rapidly secreted in response to stress, emergency situations, hence called as emergency hormone or hormones of fight and flight. या ग्लँडला सॉल्ट बॅलन्स, शुगर बॅलन्स, सेक्स कॉर्टिकॉइड सिक्रिशन हे करते ग्लँड. आणि फ्राईट, फ्लाईट, फाईट मेकॅनिझम म्हणजे 3F ग्लँड म्हणतो आपण. 4S ग्लँड, 3F ग्लँड, इमर्जन्सी ग्लँड म्हणतो. कारण समजा आपण शांत बसलेलो आहोत आणि अचानक वरनं काहीतरी पडलं, लगेच आपल्या या ॲड्रेनल मेडुलामध्ये मधून ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, इपिनेफ्रिन हे सिक्रीट होतात आणि ब्लड प्रेशर वाढतं. अशा इमर्जन्सी सिच्युएशनला, अचानक घडणाऱ्या घटनांच्या वेळी आपलं शरीर प्रिपेअर करण्याचं काम ही ग्लँड करते. म्हणून या ग्लँडला इमर्जन्सी ग्लँड म्हटलेलं आहे. These hormones increase alertness, pupillary dilation, पायलो-इरेक्शन रायझिंग म्हणजे अंगावर शहारं येतात म्हणतो आपण. पायलो-इरेक्शन, घाम येतो भरपूर, हार्टबीट वाढतात, हार्ट कॉन्ट्रॅक्शन, रेस्पिरेटरी रेट वाढतो आणि अशा प्रकारे अलर्ट आपण होतो. येणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कमी वेळेत अलर्ट होतो. It also stimulate breakdown of glycogen to increase glucose in blood, also stimulate breakdown of lipids and proteins. हेही फंक्शन्स आहेत यांचे. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आहे पॅनक्रियास. या ग्लँडचा स्टडी ऑलरेडी केलाय आपण डायजेशन चॅप्टर मध्ये. इथं आपण एंडोक्राइन पार्ट विचारात घेतोय. हेट्रोक्राइन ग्लँड आहे. काही पार्ट पॅनक्रियाटिक ॲसिनाय ज्या आहेत त्या एक्झोक्राइन पार्टचा रोल तिथं आहे. आणि आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा पार्ट जो आहे त्या ठिकाणी अल्फा सेल्स आहेत, बीटा सेल्स आहेत, डेल्टा सेल्स आहेत, पीपी सेल्स आहेत, इप्सिलॉन सेल्स आहेत. 5 प्रकारच्या सेल्स या ठिकाणी असतात. 5 प्रकारच्या सेल्स आहेत. एंडोक्राइन रोल आहे इथला. देर आर अबाउट 1 to 2 million islets are 1 to 2% of pancreatic tissue. यामधून अल्फा सेल, याच्यामध्ये अल्फा सेल्स आहेत, बीटा सेल्स आहेत, डेल्टा सेल्स आहेत, इप्सिलॉन सेल्स आहेत, पीपी सेल्स आहेत. आणि अल्फा सेल ज्या आहेत त्या काय सिक्रेट करतात? ग्लुकॅगॉन. ब्लडची ग्लुकोज लेवल वाढवण्याचं काम करतं ग्लुकॅगॉन. बीटा सेल सिक्रेट करतात इन्शुलिन. ब्लड मध्ये ग्लुकोज लेवल वाढली की लगेच बीटा सेल्स कडे मेसेज जातो. बीटा सेल्स इन्शुलिन सिक्रेट करतात आणि
हे इन्शुलिन काय करतं, सेल लेवलला सगळीकडे फिरतं, ब्लड मधून सगळीकडे फिरतं आणि सेलकडे जे रिसेप्टर लॉक आहेत लावलेले प्रत्येक सेलला, ते सगळे लॉक उघडतं लॉक उघडतं आणि ग्लुकोज घ्या, लॉक उघडणार, ग्लुकोज घ्या, लॉक उघडणार, सेलचं ग्लुकोज घ्या म्हणणार. आणि अशा प्रकारे ग्लुकोज सेल घेतात लॉक उघडल्यामुळं. इन्शुलिननं लॉक उघडलं, ग्लुकोज घेतलं, म्हणून ग्लुकोजची लेवल ब्लड मध्ये कमी होते. म्हणजे ग्लुकोजची लेवल ब्लड मधली कमी करणारं हॉर्मोन आहे. ग्लुकॅगॉन वाढवणारं, इन्शुलिन ब्लडची शुगर लेवल कमी करणारं हॉर्मोन आहे. आणि जर या हॉर्मोनचं सिक्रेशन कमी झालं, आज मोठ्या प्रमाणावर डिसऑर्डर होते. त्यामुळं डायबिटीस मिलिटस नावाची डिसऑर्डर होते, डायबिटीस होतो. बघा, ग्लुकॅगॉन काय करतंय, हिपॅटोसाइट सेल्स अँड स्टिम्युलेट द ग्लायकोजिनोलायसिस रिझल्टिंग increased blood sugar level, stimulate the gluconeogenesis, म्हणजे प्रोटीन्स म्हणा, फॅट्स म्हणा, यांच्यापासून शुगर बनवणं, ग्लुकोनिओजिनेसिस प्रोसेस, रिड्युसेस सेल्युलर ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. एकूणच ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवायचं काम ग्लायकोजन करतं. इन्शुलिन काय करतं, हिपॅटोसाइट सेल वरती ॲडिपोसाइट सेल्स आणि एनहान्स सेल्युलर ग्लुकोज अपटेक, सगळ्या सेलला ग्लुकोज घ्यायला सांगतं लॉक उघडून. हिपॅटोसाइट सेल्स ॲडिपोसाइट सेल्सना पण सांगतं. सो ब्लड ग्लुकोज रॅपिडली मूव्स टू हिपॅटोसाइट्स अँड ॲडिपोसाइट्स, thus blood glucose level decreases. It stimulate the glycogenesis. जे एक्सेस ग्लुकोज असेल ते लिव्हर काय करणार, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतं. त्याचबरोबर हे दोन्ही कसे, आता एक ग्लुकॅगॉन ब्लडची शुगर लेवल वाढवतं, इन्शुलिन कमी करतं, दोन्ही एकमेकाच्या अपोज मध्ये काम करतात, म्हणून त्यांना अँटीगोनॅस्टिक म्हणायचं. पण ग्रोथ हार्मोन आणि थायरॉक्सिन मिळून काम करतात, सिनर्जेस्टिक हार्मोन म्हणायचं. याच बरोबर आपल्याला माहिती आहे डायबिटीस मिलिटस सध्या जगामध्ये सगळ्या 2 डिसऑर्डर कॉमन होत चाललेले आहेत. दर 3 व्यक्तीमध्ये एकाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आणि 5 मध्ये एकाला डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात कॉमन डिसऑर्डर, सायलेंट किलर म्हणतो आपण डिसऑर्डर ना. या काही समजून येत नाही, लक्षणं लगेच दिसत नाहीत. It is a disorder due to prolonged hyperglycemia, loss of glucose through urine and formation of harmful compounds like ketone bodies. आणि इन्शुलिन थेरपीनं आपण हा आजार बरा करू शकतो. गोळ्या देतो किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन्स देतो आणि हा प्रॉब्लेम कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर इथून आणखी काही हार्मोन सिक्रेट होतात का? होतात. कोणते हार्मोन सिक्रेट होतात? जसं अल्फा सेल्स, काय, ग्लुकॅगॉन. बीटा सेल्स काय सिक्रेट करतात? इन्शुलिन सिक्रेट करतात. डेल्टा सेल्स सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करतात. पीपी सेल्स पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड सिक्रेट करतात. आणि याचबरोबर इप्सिलॉन सेल्स आहेत,
त्या काय सिक्रेट करतात? ग्रेलिन सिक्रेट करतात. अशा प्रकारे पॅनक्रियास हॉर्मोन सिक्रेट करते.